आजकाल जर बघितलं सर तर शेती करायलाच कोण तयार नाहीये, बरोबर ना. मग इतकी मोठी अर्थव्यवस्था जर शेती अवलंबून आहे आणि शेती करत नाही, कारण का शेतकऱ्या जो शेती करतो त्याला आज मुली पण देत नाही. जेव्हा हरित क्रांती भारतामध्ये झाली, हरित क्रांतीची सुरुवात झाली तेव्हापासून केमिकल फर्टिलायझरचा, इन्सेक्टिसाइड आणि तणनाशकाचा वापर आपल्या भारतामध्ये आपल्याला जागरूक मानली जाते, जगाचा पोशिंदा शेतकरी राजा. पण खऱ्या अर्थानं शेतकरी राजा आहे का? इतर लोकांचं नॉलेज विकत घेता येतं आणि तेच नोकरीच्या बाबतीत आहे. आपली चर्चा चालत असताना एक गोष्ट आठवली 1985 साली. आणि 1985 सालापासून शेती करण्याची पद्धत परंपरागत बघत आलो, लाकडी नांगरणी व्हायची. ग्रो व्हिजन इको केअर नावाची जी कंपनी आहे, तर ही कंपनी आज शेतकऱ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या बांधावरती जाऊन एक अतिशय सर्वोत्तम काम ही कंपनी करते आहे. मित्रांनो, आपला भारत देश तसं जर पाहिलं तर हा कृषीप्रधान देश, आणि आपल्या या भारत देशामध्ये आज आपण पाहिलं आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं खरं तर विषयुक्त शेती सर्वत्र आपल्याला दिसते. परंतु ही कंपनी शेतकऱ्यांसाठी वरदान अशी ठरते की ते करत असलेलं काम शेतकऱ्यांपर्यंत तर पोहोचतंच, परंतु मातीचा पोत सुधारणं, त्याचप्रमाणे विषमुक्त शेती कशा पद्धतीने होईल यासाठी सुद्धा ते काम करतात. आरोग्याच्या क्षेत्रात सुद्धा ही कंपनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते. आणि या कंपनीचं कार्यक्षेत्र केवळ महाराष्ट्रातील 26 जिल्हे एवढंच न राहता राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश या ठिकाणी सुद्धा या कंपनीचं काम चालतं. आणि न्यू व्हिजन स्टुडिओ संगमनेर आणि मानवता संवादच्या मदतीनं आज आपण या कंपनीचं संपूर्ण कामकाज, त्यांची सामाजिक बांधिलकी, युवकांसाठी स्वयंरोजगार नुसता उपलब्ध करायचा नाहीये, तर त्यांना उद्योजक बनवायचं स्वप्न या कंपनीचं आहे. आणि म्हणूनच आज दिलखुलास गप्पा या पॉडकास्टच्या निमित्तानं आज आपण मारणार आहोत. कंपनीचे CMD सन्माननीय चंद्रकांत सानप साहेब आज आपल्या भेटीच्या निमित्तानं आले. नमस्कार. तसेच कंपनीचे CEO डॉक्टर गंगाधरजी साळवे साहेब हे सुद्धा आजच्या भेटीच्या निमित्ताने आले. नमस्कार. ग्रो व्हिजन इको केअर ही जी कंपनी, तर ही कंपनी तुम्हाला कशी स्थापन करावीशी वाटली, काय उद्देश घेऊन ही कंपनी आज मार्केटला आली? साळवे साहेब, तुम्ही सांगा. निश्चित सर, हा प्रश्न खरा तर खूप माझ्या आयुष्यातील एकदम जवळकीचा प्रश्न आहे. आपण सर्वच शेतकरी आहोत आणि शेतकऱ्याला जी आज उपमा दिली जाते, जगाचा पोशिंदा शेतकरी राजा, पण खऱ्या अर्थानं शेतकरी राजा आहे का? आणि आज जर बघितलं तर शेतकऱ्यांचे जे मुलं आहे खूप चांगलं शिक्षण घेऊन शहरामध्ये नोकरीसाठी रांगा लावत आहे. तर मी ज्यावेळेस ही परिस्थिती बघितली त्यानंतर जसं बघितलं तर शेतीमध्ये केमिकलचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागला आहे. आणि केमिकलच्या वापरानं मानवी आरोग्यावर तर खूप मोठे परिणाम झाले. जसे आपण बघतोय की मोठमोठे आजार झाले, कॅन्सर सारखे आजार मोठमोठ्या लेवलला ग्रोथ होत आहेत. आणि ते आजार होत असताना ते आजार तर आपण बघतोय, परंतु त्याच्यासोबत फक्त माणसांवरती हा दुष्परिणाम नाही झाला, याचा दुष्परिणाम केमिकलचा जो आहे अतिवापर केल्यामुळे जमिनीवर पण झाला, बरोबर, मानवी आरोग्यावर झाला, प्राण्यांवर झाला. आज जर बघितलं तर पाणी अशुद्ध आहे, हवा अशुद्ध आहे. या सर्वच गोष्टी, याच्या मागचं मेन जे कारण आहे ते आहे केमिकलचा जास्त वापर. म्हणजे भारतामध्ये ज्यावेळेस केमिकल आयात केलं गेलं तिथून पुढं खऱ्या अर्थानं हा सगळा प्रसंग जो घडलेला आहे. बघा, आज आपण जर विचार केला तर आपल्या 2च पिढ्या केमिकल वापरतात. म्हणजे आपल्या आजोबाला केमिकल काय आहे माहीत नव्हतं आणि आपल्या वडिलांनी थोडं केमिकल वापरलं, आज आपण वापरतोय, बरोबर. पण हे केमिकलच्या वापरानं आपलं आयुष्यमान जे आहे ते 100-110 वर्ष जगणारे व्यक्ती आज 60-70 वर आलेले. मग हा दुष्परिणाम खूप मोठा आहे. म्हणजे केमिकलचा फक्त दुसरी पिढी आहे आणि पुढच्या ज्या पिढ्या आहे आपल्या
आपले नातू असतील, आपले पंतू असतील, यांचं आयुष्यमान किती असेल? 40 वर्ष, कमी कमी 20 वर्ष, कमी कमी होत चाललं बरोबर ना. आहे, अगदी. आणि 20 वर्ष जर त्यांचं आयुष्यमान समजा 40 वर्ष आयुष्यमान जर असेल आणि 20 वर्ष त्यांचं बालपण असतं, मग त्यांनी जगायचंच कधी? अगदी खरं. आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर म्हटलं सर, तर सगळ्यात महत्वाचं जमीन नापीक व्हायला लागली, उत्पादन चांगलं भेटत नाही, खर्च वाढत चालला. याच अनुषंगानं खऱ्या अर्थानं ग्रोविजन इकोकेअरची जी स्थापना करण्यात आली, त्यामागं फक्त व्यवसाय करणे ही स्थापना नाहीये. खऱ्या अर्थानं त्यामागचा जी वेदना आहे ती ही केमिकलमुळं आज जो त्रास व्हायला लागला ती वेदना आहे खरी त्याच्या मागची. आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे. अगदी खरं. जरी राजा आपण शेतकऱ्याला म्हणतो, आज शेतकरी खरोखर त्या पट्टीमध्ये संपन्न किंवा समृद्ध झालेला नाहीये. बरोबर. मग शेतकऱ्यांना जर योग्य दिशा दिली, योग्य मार्गदर्शन दिलं, योग्य तंत्रज्ञान दिलं, तर मला असं वाटतं की शेतकरी जो आहे तो 100% समृद्ध होऊ शकतो. कारण आपण बघितलंय 2 प्रकारचे शेतकरी आज, एक चांगले शिक्षण घेऊन वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून खूप मोठा बेनिफिट कमावणारे पण शेतकरी आहे. बरोबर. आणि दुसऱ्या साईडला जर बघितलं तर ज्ञानाचा अभाव असल्यामुळं किंवा पारंपरिक शेती जे करतात त्यामुळं फारसं उत्पादन भेटत नाही आणि त्यामुळं भरपूर साऱ्या समस्या कुटुंबावर पण येतात. आणि त्यामुळं सर मी तर असे बघितलेले आहे की 50-50 एकरवाला शेती असणारा शेतकरी, त्याचा मुलगा कुठंतरी MIDC मध्ये 15-20 हजार 25 हजार पगारानं काम करतोय. खरं आहे. आणि मला वाटतं त्या मुलाला जर आपण हे सगळं शिकवलं, त्या मुलाला आपण कौशल्य शिकवले, व्यवसाय कसा करायचा ते शिकवलं, त्या मुलाला नेतृत्व गुण शिकवले आपण, तर त्याच्यातून त्याची चांगली प्रगती होईल. आणि जर त्याचा शेतकऱ्याचा जर मुलगा उद्योजक झाला, बरोबर आहे. तर त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागं तो भरपूर साऱ्या लोकांना उद्योजक करू शकतो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, केमिकलला बाहेर करायचं आहे, त्यासाठी ऑर्गॅनिक प्रोडक्टची निर्मिती केली. आता ऑर्गॅनिक प्रोडक्टची निर्मिती करत असताना सगळ्यात महत्वाचं की मार्केटिंग कसं करायचं. बरोबर. आज आपण प्रोडक्ट तर समजा बनवणार ऑर्गॅनिक, कारण सरांचं कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठं काम आहे. गेले 35 वर्षापासून सर कृषी क्षेत्रामध्येच काम करत आहे अच्छा. आणि 2013 पासून टोटल ऑर्गॅनिकवर काम करत आहे. मग ऑर्गॅनिकवर काम करत असताना सरांच्या माध्यमातून ऑर्गॅनिक प्रोडक्ट तर आम्ही डेव्हलप केले. मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय वापरायची, आपले जे प्रोडक्ट आहे यांचा प्रचार न होता प्रसार झाला पाहिजे. बरोबर. आदरणीय सानप साहेब, खरं आपण शेतकऱ्यांचीच मुलं आहोत आणि खरं 30-35 वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करता. आपण पाहतो की जशी सृष्टीची निर्मिती झाली, अगदी त्यावेळेस पासून शेती तीच आहे, माती तीच आहे, तिचा रंग सुद्धा तोच आहे. मग असं काय झालंय की जेणेकरून शेतीमध्ये उत्पन्न आज कमी निघतंय किंवा शेती विषयुक्त होऊ लागली, ते सुद्धा आपल्या सर्व शेतकऱ्यांना माहिती होणं गरजेचं आहे. तुम्ही एकदम चांगला प्रश्न विचारला सर. सर्वात महत्त्वाचं केमिकलचे दुष्परिणाम आणि सेंद्रिय शेतीची गरज ही आत्ता फार महत्त्वाची ठरलेली आहे. आणि एक महत्त्वाचा भाग म्हणजे असं आहे की भारत जेव्हा हरित क्रांती भारतामध्ये झाली, हरित क्रांतीची सुरुवात झाली तेव्हापासून केमिकल फर्टिलायझरचा, इन्सेक्टिसाइड आणि तणनाशकाचा वापर आपल्या भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये वापर होत आहे. अच्छा. याचा अतिरिक्त वापर झाल्यामुळे जमिनी नापीक झाल्या. नापीक झाल्या म्हणजे नेमकी काय झालं, जमिनीमधला सूक्ष्म जीवाणूंचा काउंट हा कमी झाला. आणि सूक्ष्म जीवाणूंचा काउंट कमी झाल्यामुळे आज जे पूर्वीच्या काळी उत्पन्न निघायचं ते आज आपल्याला कमी निघायला लागलं. म्हणजे पूर्वी जर 125 टन ऊस निघत असेल तर आज 50-60 टन आलं. त्याच्यानंतर सोयाबीनचं जर ॲव्हरेज जर बघितलं 15-16 क्विंटल 1 एकराला निघायला पाहिजे, तर ते ॲव्हरेज आज आपल्याला 6 ते 7 क्विंटल आलं. तसंच बाकीच्या पिकाबाबतीत आहे, भाजीपाला असेल, टोमॅटो असेल, सर्वांचं उत्पन्न घटलं, मिरचीचं असेल सर्वांचं उत्पन्न घटलं, पपईचं घटलं, द्राक्षाचं घटलं, डाळिंबाचं घटलं. याचे कारण म्हणजे जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणू नाहीये. तो सूक्ष्म जीवाणू कमी झाला तो म्हणजे केमिकल फर्टिलायझरमुळे. त्याचबरोबर तणनाशक वापरतो. आता तणनाशक वापरणं ही शेतकऱ्यांची चूक नाहीच आहे मुळात, कारण आज निंदणी असेल, खुरपणी असेल तर शेतकऱ्यांना खूप खर्च येतो. म्हणून साहजिकच कुठलाही शेतकरी हा तणनाशक वापरतो आणि तणनाशक वापरल्यामुळे त्यांना तण मेलेलं दिसतं. परंतु त्याचबरोबर जमिनीतला सूक्ष्म जीवाणू जो आपल्याला दिसत नाही डोळ्यांना, तो मायक्रोस्कोपी खाली बघितला तर लक्षात येतं. तो इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की त्याची आपण
तुलना सुद्धा करू शकत नाही. काही कोटीमध्ये काही मुठभर मातीमध्ये जीवाणू आहे आणि त्या जीवाणूंचं काम फर्टिलायझरचं विघटन करणं, म्हणजे जे खतं आहे त्यांचं विघटन करणं हे जीवाणूंचं काम आहे. तो जीवाणू संपुष्टात आला, त्यामुळे शेतकऱ्यांनी कितीही रासायनिक खतं टाकले किंवा कुठलेही खतं टाकले ते युटिलाइज न होता ते बरेचसे खतं लीच आउट होतात. त्यामुळे त्या शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान पण होतं आणि उत्पन्न पण घटलं जातं. त्याचबरोबर इतका वापर मोठ्या प्रमाणात झालाय की आज आपण जोही भाजीपाला खातो किंवा आपल्याला जे फळं येतात की धान्य येतात, याच्यामध्ये त्या केमिकलचा रेशिड्यू हा मोठ्या प्रमाणात आज येत आहे. म्हणजे जे कीटकनाशक आज हायली, त्याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं हायली कीटकनाशक जे आहे, हायली हजार्डस्ट ज्याला केमिकल म्हणतो, ते त्याच्यामध्ये वापरले आहे. त्याचा रेशिड्यू त्या पिकामध्ये साहेब तसं जर पाहिलं आपण तर फ्लावर, कोबी किंवा यासारखी पिकं आहे, अगदी द्राक्ष असेल, या द्राक्षांवरती प्रचंड फवारणी त्या ठिकाणी केली जाते. आणि मी हे मानव जेव्हा हे सगळं खातो तर त्याच्या शरीरावरती 100% त्याचे 100% परिणाम होतातच. बरोबर. जमिनीचा जो पोत आहे तर तो पोत तुम्ही खूप छान मांडलं, पण शेतकऱ्यांना अजून सुद्धा अनेक शंका त्याच्याबाबत. आज गरज काय आहे? सर्वात महत्वाचं, जो जीवाणू कमी झाला, जे तणनाशकांनी किंवा कीटकनाशक फवारणीमुळे जो जमिनीतला सूक्ष्म जीवाणू कमी झाला, त्याच्यासाठी योग्य मार्ग आहे. आणि ग्रो व्हिजन इकोकेअर प्रायव्हेट लिमिटेड आपण त्याच्यामध्ये प्रोडक्ट पण त्याच्यामध्ये निर्मिती केलेली की जे बॅक्टेरिया म्हटलं जातो, ज्याच्यामध्ये सूक्ष्म जीवाणू आहे किंवा जे जीवाणू जे आहे ते लिक्विड फॉर्म मध्ये आहे, ते जमिनीत जर सोडले किंवा नॅचरल पद्धतीने बरेचसे जीवामृत वगैरे करतात, तेही केलं तर चांगलंच आहे. ते जमिनीत जितके आपण जास्तीत जास्त सोडू, म्हणजे शेतीला गरज फर्टिलायझरची कमी आहे परंतु जीवाणूंची गरज जास्त आहे. कारण आपली जी जमीन आहे बघा, परमेश्वराने जी धरती बनवलेली आहे, ही भूमी बनवलेली आहे, ह्या भूमीमध्ये ऑलरेडी संपूर्ण न्यूट्रिशनचा सप्लाय आहे. जसं की वनस्पतीला जे अन्नद्रव्य लागतं, नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, पोटॅश असेल, जे की कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, मॅंगनीज, फेरस, झिंक, कॉपर, मॉलिब्डेनम, बोरॉन, हे संपूर्ण कंटेंट्स आपल्या जमिनीत अवेलेबल आहे. परंतु त्याला उपलब्ध करणारा जीवाणू जो केमिकल फर्टिलायझर, इन्सेक्टिसाइड आणि तणनाशक, विडीसाइड यांनी कमी झाला, तो आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. म्हणून फर्टिलायझरचा खर्च कमी करून आपण ह्या ठिकाणी ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये हे संपूर्ण वापरू जीवाणू, त्यावेळेस आपल्याला शेतकऱ्यांना खर्च पण कमी येणार आहे. आणि ग्रो व्हिजनचा फोकस तोच आहे, व्हिजन तेच आहे की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे. हा शेतकरी जो आहे, उत्पादन खर्च जर कमी झाला नाही तर शेतकरी टिकणार नाही, सर्वात महत्वाचं. आणि शेतकऱ्यांना गरज आहे प्रॉपर मार्गदर्शनाची, टेक्निकली नॉलेजची. सरांनी जसं सांगितलं की परंपरागत शेती जी आहे त्याच्यात बदल करणं गरजेचं आहे. आज क्रांती इतकी मोठी झालेली आहे की टेक्नॉलॉजी इतकी वाढलेली आहे की सेंद्रिय प्रोडक्ट जे आहे किंवा सेंद्रिय जैविक म्हटलं जातं, त्याला ऑर्गॅनिक प्रोडक्ट जे आहे, टेक्नॉलॉजीचा वापर झाल्यामुळे आज ते प्रोडक्ट स्वस्त बसायला लागले. आणि ग्रो व्हिजननी तो इतिहास घडवला की शेतकऱ्यांना एकदम स्वस्तात मस्त प्रोडक्ट देण्याचं काम केलं की ज्याच्यातनं त्यांचं उत्पन्न कसं वाढेल, ऍव्हरेज कसं वाढेल, याच्यावरती खरं काम केलं. जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन, शेती ही 3 गोष्टी केली जाते. एक तर जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या, 2 ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब, आणि 3 पाण्याचा पीएच. बघा, सेंद्रिय कर्ब जर असेल त्या जमिनीमध्ये उत्पन्न जास्त येतं. सेंद्रिय कर्ब असेल तर तुमचं एनपीके आणि मायक्रोन्यूट्रन स्टोरेज होतं. एनपीके आणि मायक्रोन्यूट्रन स्टोरेज म्हणजे मुख्य अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्य हे स्टोअर करण्याचं काम त्या सेंद्रिय कर्बचं आहे. आणि जीवाणूंचं जे खाद्य आहे ते सेंद्रिय कर्ब आहे. जीवाणू टिकायचं जर असेल तर सेंद्रिय कर्ब. मग सेंद्रिय कर्ब कुठनं उपलब्ध होईल? तो आपल्या शेणखतात होईल. बऱ्याचशा शेतकऱ्यांना आम्ही गाईडलाईन देतो कंपनीच्या माध्यमातून की तुम्ही शेणखत जे आहे ते डिकम्पोज करा. डिकम्पोज म्हणजे त्याला कुजवा. ते कुजवलेलं शेणखत जर आपण जमिनीत टाकलं तर त्या ठिकाणी बराचसा फर्टिलायझरचा खर्च कमी येतो. ही मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आणि आमचे जेही काम करणारे लोक आहे किंवा जेही आपले डिस्ट्रीब्युटर आहे, कंपनीमध्ये ग्राउंड लेवलला काम करतात, हे संपूर्ण मार्गदर्शन ग्रो व्हिजनच्या माध्यमातून दिलं जातं. त्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवला जातो. दुसरी गोष्ट अशी की त्या ठिकाणी जीवाणूंचा वापर केला जातो, म्हणजे जीवाणू पण वाढतात. जीवाणू वाढले तर तिथं सेंद्रिय कर्ब त्यांना वाटलं ते पण टिकतात आणि जमीन भुसभुशीत होते. त्याचबरोबर केमिकलचा वापर कमी केल्यामुळे आपण जे पाणी विहिरीतलं असेल, बोरचं असेल, आज त्याचा पीएच जर बघितला तर एकदम खराब झालेला आहे. कारण त्याच्यामध्ये पूर्ण केमिकल उतरतं आणि केमिकल उतरल्यामुळे आज पाणी सुद्धा खराब झालंय, ऑर्गॅनिक कार्बन सुद्धा जमिनीत राहिला नाही आणि ह्याचबरोबर शेतकऱ्यांचं उत्पन्न घटलंय. आणि आमचा प्रयत्न तोच आहे की हे उत्पन्न कसं जास्तीत जास्त वाढवतील, ह्या तत्वावरती कंपनीचं काम चालू आहे. खरं तर शेतकरी शासनावर खूप वेळा अवलंबून राहतो. कुठंतरी कर्जमाफी व्हावी, कुठंतरी अनुदान मिळावं, आणि ह्या अपेक्षेनं आज महाराष्ट्रातील, देशातील अनेक शेतकरी आत्महत्या करतायत. आणि त्या वेदना साहेब पाहत नाही.
शेतकऱ्यांची जी मुलं आहे तर ती शेतकऱ्यांची मुलं उद्योजक व्हावी, फार मोठं स्वप्न तुमच्या कंपनीचं आहे. मग साळवे साहेब, हे काय व्हिजन आहे नक्की, हे काय स्वप्न आहे की आपलीच मुलं उद्या भविष्यात उद्योजक व्हावीत? क्या बात. खूप छान प्रश्न सर. एक गोष्ट निश्चित मला सांगायची वाटते की इतर लोकांचं नॉलेज विकत घेता येतं आणि तेच नोकरीच्या बाबतीत आहे. म्हणजे आपण आपल्या मुलांना चांगलं शिकवतो बरोबर. आणि आपली मुलं कुठंतरी 20, 25, 30 हजार पगारावरती, 50,000, 60,000 पगारावरती कुणाच्या तरी बंधनात अडकलं. बरोबर. नोकरी म्हणजे त्या नोकरी. ठिकाणी स्ट्रेस असतो, स्ट्रेस सगळ्या जबाबदाऱ्या गोष्टी. असतात. बरोबर आहे. बरोबर. पण ज्यानं शिक्षण घेतलंय त्याचा उपयोग दुसरा व्यक्ती करतोय. तर मला असं वाटतं आज आपली शेती जी आहे, शेती कोण करतो? ज्याला नोकरी भेटत नाही तो, बरोबर ना, ज्याला कोणी काम देत नाही तो नोकरी शेती करतो. पण शेती हा विषय साहेब हा अभ्यासाचा विषय आहे. आणि जो व्यक्ती शिकतो, मला असं वाटतं जर शेती क्षेत्रामध्ये अभ्यासपूर्वक जर शेती केली, नवीन नवीन टेक्नॉलॉजी जर वापरल्या, नवीन नवीन तंत्रज्ञान जर वापरले, तर शेतकरी हा निश्चित समाधानी होऊ शकतो. आणि आज जर बघितलं तर नोकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्याच मुलांच्या रांगा आहे. खरं आहे. आणि पहिली गोष्ट तर नोकऱ्याच नाही आहे. आणि नोकऱ्या नसल्यामुळं शेतकऱ्याच्या मुलांना योग्य दिशा भेटत नाही आहे. आणि जर शेतकऱ्याच्या मुलांना अभ्यास करून जर शेती केली, त्याला गुरुजींच्या माध्यमातून काही ज्ञान देण्यात आलं, त्याचं स्किल वाढवण्यात आलं, त्याला एक उद्योजक बनवलं, तर मला असं वाटतं की तो निश्चितच स्वतः पण बदलेल आणि स्वतःचं घर बदलेल. कारण उद्योजक माझ्या दृष्टीनं उद्योजकाची एक अशी ज्याला म्हणूया आपण की व्याख्या आहे, बरं. एका घरात जर एखादा उद्योजक जन्मला नसेल, त्याच्या 7 पिढ्या नोकरी करत नाही. आणि आपल्याला उद्योजक बनवायचे. आज जर बघितलं तर शेती हा परवडत नाही हा विषय आपण काय ऐकतोय, पण शेतीला पूरक व्यवसाय जे आपण करतोय, आज समजा गाई पालन करत असेल किंवा शेळी पालन असेल, बाकीचे भरपूर सारे व्यवसाय आहे, बरोबर. परंतु त्या व्यवसायामध्ये पण कॉम्पिटिशन आहे. मग असा एक युनिक व्यवसाय की जो व्यवसाय शेती करत असताना आपल्याला गाईडलाईन करून अच्छा. आपली शेती करता करता आपल्याला व्यवसाय करता येईल. आणि शेतकऱ्याच्या मुलांना व्यावसायिक होणं खूप गरजेचं आहे. कारण जर एक कुटुंब व्यावसायिक झालं, आता लक्षात घ्या, भारत हा कृषीप्रधान देश आहे. बरोबर. आणि जर भारताची अर्थव्यवस्था कृषीवरती अवलंबून आहे आणि भारताला जर विकसित देश व्हायचा असेल किंवा विकसनशील देश व्हायचा असेल, तर मला वाटतं अगोदर तो शेतकऱ्याचा मुलगा हा उद्योजक झाला पाहिजे, त्याच्या घरात 4 पैसे आले पाहिजे. त्यानं काय होणार आहे की कुटुंब त्याचं चांगलं होणार आहे. आणि जर एक कुटुंब बदललं तर गाव बदलणार आहे, आणि गाव बदलल तर देश बदलल. कारण शहर बदलून उपयोग नाहीये. आज खऱ्या अर्थानं जे खेडेगावं आहे बरोबर. ते बदलावं लागणार आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्याचा मुलगा हा उद्योजक झाला पाहिजे. आणि त्याच्या पाठीमागचा प्रामाणिक आमचा प्रयत्न तोच आहे की आम्ही शेतकऱ्याच्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीचे तंत्रज्ञान शिकून, वेगवेगळ्या पद्धतीचे स्ट्रॅटेजी शिकून त्यांना 100% उद्योजक बनवण्याचं काम करणार आहे. आणि माझा तर संकल्प असा आहे सर, कमीत कमी 10 लाख मुलांना मला उद्योजक बनवायचे. वा वा, फार मोठं स्वप्न आहे. बारीक विचार जर केला साहेब, 3 वर्षामध्ये तुम्ही महाराष्ट्रातल्या 25-26 जिल्ह्यांपर्यंत आपलं नेटवर्क वाढवलं. तिथली युवा शक्ती जी आहे तिला आज खऱ्या अर्थानं तुम्ही सक्षम युवक करत त्यांच्या पायावरती उभं केलं. आपण कामाला सुरुवात जरी या तालुक्यातून केली, पण महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही पोहोचलात. काय वेगळी खासियत आहे कंपनीची की इतकं प्रेम तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मिळतंय? बरोबर आहे सर. याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मेन आपला जो उद्देश आहे की शेती वाचवा, माती वाचवा, शेतकरी वाचवा, तोच उद्देश आपला. शेतकऱ्याच्या मुलांच्या घरात पैसे जाऊन द्या, हाच आपला मेन उद्देश आहे. पण खरं जर पाहिलं तर समजा आपण प्रोडक्ट बनवले आणि इतर लोकांसारखे जर आपण प्रोडक्टचा प्रचार केला, प्रसार नाही केला. प्रचार आणि प्रसार याच्यात फरक मी तुम्हाला सांगितले. प्रचार फक्त आपलं प्रोडक्ट जाऊन दाखवणं, त्याच्याकडनं ते विक्री करणं, बरोबर ना. पण प्रसार का करायचंय, हे प्रोडक्ट तुम्हाला जैविक प्रोडक्ट का वापरायची, याचं ज्यावेळेस सखोल ज्ञान त्या शेतकऱ्याला दिल्यानंतर त्या शेतकऱ्याला समजतं की माझी जी जमीन आहे आज नापीक होणार आहे, ती जमीन माझी वाचणार आहे आणि त्याच्यापासून मला
फायदा होणार आहे. आज आपण जर बघितलं तर जमिनीच्या बाबतीत म्हणूया सर आपण की आपण म्हणतो की आम्हाला जमीन जी आहे ती वारसाकडून भेटली, बरोबर. पण माझ्या दृष्टीने ते उत्तर चुकीचं आहे. जमीन आपल्याला वारसांकडून नाही भेटली, पूर्वजांकडून, जो वारस आहे आपला समजा पूर्वजांकडून भेटली आपण म्हणतो, पण माझ्या दृष्टीनं जमीन ही आपण आपल्या पुढच्या पिढीकडून उधार घेतलेली आहे, जी आपल्याला वाचून त्यांच्याकडे परत द्यायची आहे. बरोबर. ती आहे त्याच जागेवर राहणार. जी आहे त्या जागेवर राहणार. म्हणून खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या मुलांना गाईडलाईन करून त्यांना सोबत घेऊन त्यांना शेतीविषयक आवड, आता बघा आजकाल जर बघितलं सर तर शेती करायलाच कोण तयार नाहीये, खरं ना. बरोबर ना. मग इतकी मोठी अर्थव्यवस्था जर शेती अवलंबून आहे आणि शेती करत नाही, कारण का शेतकऱ्या जो शेती करतो त्याला आज मुली पण देत नाही. आणि ती समस्या इतकी भयानक आहे. आज मुली सुद्धा चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेतात हे होतं, आणि मुलींना फक्त कळालं साहेब की शेतकरी कुटुंब आहे, तर खरोखर त्या मुलींना कितीही बागायतदार असेल, सुसंस्कारित असेल, पैशावाले असतील, पण तो मुलगा शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नाही, म्हणून त्या ठिकाणी मुली आज खरोखर मिळत नाही. ही समस्या सुद्धा असताना आपली कंपनी ताकदीनं जी उभी राहिली तो कौतुकाचा विषय आहे. सनप साहेब, खरं तर 65-70% लोक आज शेती व्यवसायावर अवलंबून आहे, आणि पारंपरिक पद्धतीनं आपण पाहत आलोय शेती लोक करतायत. खरं तर या पारंपरिकतेच्या पलीकडे जाऊन आपल्याला खरा आधार आपल्या या कृषी मित्रांना, या बळीराजाला जर द्यायचा असेल, युवा शक्तीला द्यायचा असेल, तर आपल्या कंपनीचं काय विजन आहे? चांगला प्रश्न विचारला सर. सर्वात महत्वाचं, आपली चर्चा चालत असताना एक गोष्ट आठवली. 1985 साल, आणि 1985 सालापासून शेती करण्याची पद्धत परंपरागत बघत आलो. लाकडी नांगरणी व्हायची, बरोबर. आणि तो काळ चांगला होता, कारण लाकडी 2 बैल, लाकडी नांगर, आणि त्यांनी ती शेती होत असायची. पण जसं काळ पुढे होत गेला, हरित क्रांती घडली, आणि त्यानंतर अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध झाल्या, केमिकलचा वापर झाला, जमिनीमध्ये जास्त केमिकल, फर्टिलायझर, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड असे तणनाशकाचा वापर झाला, त्याच्यामुळे जमीन खराब होत गेल्या, आणि आता ट्रॅक्टरने नांगरणी करतायत. नक्की हा बदल करावा लागणार आहे, कारण कंपनीचं जे व्हिजन आहे, कंपनीचं व्हिजन साफ आहे की येणारा जो काळ आहे तो ऑर्गॅनिकचा आणायचा आहे, आणि ती सुरुवात कुठेतरी एक छोटी सुरुवात ग्रोव्हिजन इक्विकेअर प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून सुरू झाली. छोटी सुरुवात जरी असेल, पण नक्कीच याचं रूप भविष्यात मोठं असणार आहे, कारण येणारा जो काळ आहे, आम्ही कंटिन्यू आमच्या सेशनमध्ये सांगत असतो, ज्या मीटिंग मराठवाडा, विदर्भ किंवा आपल्या उत्तर महाराष्ट्रात होत असतात, तिथे सांगत असतो की आपल्याला या शेतीत बदल करावा लागणार आहे. कारण आज जर बदल केला जर नाही, तर येणारा 10 वर्षाचा जो काळ आहे, जी शेती आहे ही शेती नापीक झालेली आपल्याला आढळणार आहे. बरोबर. म्हणून आपल्याला, जसं सरांनी सांगितलं की आपल्याला शेती ही वारसाने भेटलेली आहे, परंतु नक्कीच वारसाने भेटलेली, पण आपण आपल्या वारसाकडे देताना नापीक देण्याचा आपल्याला अधिकार नाहीये, आणि तो बदल आपल्याला ग्रोव्हिजनच्या माध्यमातून करायचा. म्हणून युनिक प्रोडक्ट असे बनवले की जे प्रोडक्ट वापरल्यानंतर त्या शेतकऱ्याचं उत्पन्न पण वाढतं, जमिनीमध्ये जीवाणू वाढतात, सेंद्रिय कर्ब पण वाढतो, आणि आनंद या गोष्टीचा आहे सर की आज एक महत्वाची गोष्ट होती, ती म्हणजे केमिकल मुक्त. आज आपण जो रेसिड्यू फ्री माल बनवतोय त्याचा आनंद जास्त होतोय, कारण कंपनीचं व्हिजन जे आहे की भविष्यामध्ये काही लाख कोटी एकर हे क्षेत्र आम्हाला ऑर्गॅनिक मध्ये करायचे. त्याची सुरुवात ही झालेली, कुठेतरी काही 1000 एकरनी आम्ही सुरुवात केली, म्हणजे सुरुवात केली 2 एकर असेल, 10 एकर, 20 एकर, 40 एकर, संपूर्ण राज्यामध्ये काम करत असताना हळूहळू वाढत चाललंय. आणि ह्या 3 वर्षामध्ये जसे जसे आपले प्रोडक्ट वापरतात तसे तसे त्या जमिनीमध्ये हळूहळू जीवाणू वाढले, तिथलं उत्पन्न पण वाढलं, आणि तो बदल जो आहे तो बदल शेतकऱ्यांनी पाहून स्वतःहून ते ऍक्सेप्ट केलं त्यांनी. आणि महत्वाचं म्हणजे असं की आज ग्रोव्हिजनचा कुठल्याही जो आमचा लीडर आहे किंवा जे काम करणारे लोक आहे, त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट देत आहेत, आणि खुशी या गोष्टीची आहे की सर त्यांच्या घरामध्ये कॅन्सरचं पेशंट निघणार नाहीये, याचा आनंद जास्त असणार आहे. कारण आजची परिस्थिती भयंकर आहे, कारण बऱ्याचशा कुटुंबामध्ये या केमिकलचा वापर झाल्यामुळे, रेसिड्यू आल्यामुळे त्या अन्नामध्ये, त्या भाजीमध्ये, त्या फळामध्ये कीटकनाशकाचा अंश राहिल्यामुळे, आपल्या शरीरात गेल्यामुळे बऱ्याचशा लोकांना कुठल्याही प्रकारचं व्यसन नसताना त्यांना कॅन्सर होतो. मीन्स हे संपूर्ण जे झालंय ते फक्त केमिकलमुळे झालंय. आणि ग्रोव्हिजनच्या माध्यमातून ही केमिकल मुक्त जी काही शेती होणार आहे, त्या माध्यमातून
बऱ्याचशा अंशी एक चांगली सेवा होणार आहे की 1 एकर जरी प्रत्येक लीडरनी 1 एकर 2 एकर जरी असं ठरवलं, 2 एकर 4 एकर असं वाढत जाऊन त्या घरामध्ये, त्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये कमीत कमी केमिकल फ्री माल बनणार आहे आणि कुठंतरी एक आशीर्वाद पण भेटणार आहे की त्या घरामध्ये कुठे कॅन्सरचे पेशंट सापडणार नाही. WHO जो अहवाल आहे सर, WHO म्हणजे जी आरोग्य संघटना आहे, जागतिक वर्ल्ड हेल्थ आरोग्य संघटना, त्यांना सुद्धा भीती वाटायला लागली. आणि FAO म्हणजे जे फूडमध्ये आहे, ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आहे, त्यांना पण याची भीती वाटू राहिली की याच्यात बदल करणं गरजेचं आहे. म्हणून सेंद्रिय शेती करण्यासाठीचा जास्तीत जास्त प्रयत्न जागतिक लेवलला आज प्रत्येकाने घेतलेला आहे. बऱ्याचशा कंपन्या जगामध्ये म्हणजे ज्याही मल्टीनॅशनल कंपन्या आहे चांगल्या आहे, त्यांचे प्रोडक्ट चांगले आहे, परंतु आज आपण जो माल बनवतोय तो रेसिड्यू फ्री बनवणं गरजेचं आहे. कारण एक्सपोर्टला सुद्धा ह्या गोष्टीचा त्रास होतो. एक्सपोर्टला माल जात नाही. परदेशामध्ये जर समजा पाठवायचं असेल तर या सगळ्या चाचण्या त्या ठिकाणी शोकांतिका हीच होतात. आहे सर, आपण रेसिड्यू फ्री बाहेर पाठवतो पण आपण केमिकलचा माल खातो. त्याच्यात बदल करणं खूप गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांना केमिकल फ्री होणं गरजेचं आहे. त्यासाठी ऑर्गॅनिक प्रोडक्ट, सेंद्रिय शेतीकडे वळणं गरजेचं आहे आणि नक्कीच सुरुवात कुठेतरी झालेली आहे सर. आदरणीय सानप साहेब, खरं आपण पाहिलं तर खूप कंपन्या आज कार्यरत आहे, त्यांचे प्रॉडक्ट्स मोठ्या प्रमाणात विक्री व्हावी हा त्यांचा उद्देश आहे. आपली जी कंपनी आहे त्या कंपनीची काय अशी खासियत आहे की जेणेकरून महाराष्ट्र असेल किंवा देश पातळीपर्यंत आपल्याला 100% जायचं आहे आणि 3 वर्षामध्येच जर एवढं मोठं काम उभं राहिलं तर मला सुद्धा खात्री आहे की आपली कंपनी अजून एक 5 वर्षामध्ये संपूर्ण देशापर्यंत पोहोचलेली राहील. तर काय खासियत आहे सर? योग्य प्रश्न विचारला. मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्या आहे, चांगल्या कंपन्या आहे, ज्युनियर काम करतात आणि बऱ्याचशा कंपन्यांनी, ज्या मल्टीनॅशनल कंपन्या पण आहेत त्यांनी पण आता ऑर्गॅनिककडे त्याचा एक वापर चालू केला, म्हणजे ऑर्गॅनिक प्रोडक्ट लॉन्च करण्याचं काम चालू केलं. आणि भारत गव्हर्नमेंटच्या ज्या गाईडलाईन आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बायोस्टिम्युलंटमध्ये, की त्याचे काही रूल्स रेग्युलेशन, काही नियमावली आहे, काही लायसन्स आहे. सर्वात महत्त्वाचं प्रोव्हिजन इकोकेअर प्रायव्हेट लिमिटेड FAOच्या अंतर्गत काम करते, म्हणजे फर्टिलायझर कंट्रोलमध्ये काम करते. ते असल्यामुळे म्हणजे त्या नियमावलीमध्ये काम करत असल्यामुळे युनिक प्रोडक्ट ज्याचं फॉर्म्युलेशन हे कंपनीचं स्वतःच आहे आणि फॉर्म्युलेशन युनिक का बनवलं की त्या शेतकऱ्यांना त्या वनस्पतीला जे काही इन्ग्रेडियंट्स वापरायचे किंवा जे प्रोडक्ट वापरायचे त्या ठिकाणी तो फर्टिलायझरचा खर्च कमी झाला पाहिजे, त्याच्यासाठी ती स्ट्रॅटेजी वापरली. दुसरी गोष्ट, स्प्रेमध्ये म्हणजे फवारणीमध्ये जेही प्रोडक्ट कंपनीने लॉन्च केले त्याच्यामध्ये त्या डिफिशियन्सी म्हणजे त्या पिकाची डिफिशियन्सी कमतरता भरून निघण्यासाठीचे जे काही मॉलिक्युल्स आहे बायोस्टिम्युलंटमध्ये ऑर्गॅनिकमध्ये ते त्याच्यात वापरल्यामुळे त्या शेतकऱ्यांना फर्टिलायझरचा खर्च कमी येतो. आणि कीटकनाशकाच्या बाबतीत कीटकनाशकं जे ऑर्गॅनिक कीटकनाशक आहे ते कंपनीने बनवले. ते बनवण्याचं एक रिझन असं आहे की जे पीक आपण घेणार आहोत, ज्याच्यामध्ये फळ येणार किंवा धान्य, जे काही भाजीपाला आपण, ते रेसिड्यू फ्री येणार आहे. आणि नक्कीच आनंद या गोष्टीचा आहे की ग्रोव्हिजन इकोकेअर प्रायव्हेट लिमिटेडने एक पाऊल असं उचललं की शेतकऱ्यांना कमीत कमी रेटचे प्रोडक्ट कसे देता येईल. कारण आज शेतकरी त्रस्त झालेला आहे. सर्वात महत्त्वाचं, शेतकऱ्यांचा खर्च जर बघितला, कधी कधी लाख रुपये खर्च झाला तर लाख रुपये उत्पन्न होतं आणि शेतकरी हवालदिल झालेला आहे. मार्केटचा भाव हा त्यांच्या हातात नाही, त्यांच्या हातात एकच गोष्ट आहे, ती म्हणजे उत्पादन खर्च कसा कमी करता येईल. मग उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर मार्केटमधल्या बेस्ट ऑफ द बेस्ट कंपनीचे प्रोडक्ट वापरणं त्यांना गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स चांगल्या पद्धतीने वापरले आहे त्याचा अभ्यास करणं त्या शेतकऱ्यांना पण गरजेचं आहे. आणि आज परिस्थिती सर चेंज झालेली आहे, कारण मार्केटमध्ये आज ते शेतकऱ्यांची मुलं खूप टेक्नॉलॉजीचा वापर करतात. AI असेल किंवा शेतकऱ्यांची मुलं सर पाहिलं ना आपण, विविध स्पर्धा परीक्षा असतील किंवा यात सुद्धा आज ती मुलं यशस्वी होतात. म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांकडे गुणवत्ता कमी असं आपण म्हणू शकत नाही. काही अगदी MSc झालेले सुद्धा सर्वोत्तम अतिशय चांगल्या पद्धतीचं शेती आज ते करतायत. नाही, नक्कीच चांगली माहिती. अजून एक गोष्ट सांगावी अशी वाटते की सर, महत्वाचा पार्ट असा आहे की मगाशी बोलता बोलता एक शेतकऱ्यांच्या मुलांना भविष्यामध्ये नोकऱ्या वगैरे, परंतु सर एक काळ असा येणार आहे, भविष्यामध्ये एक काळ असा येणार आहे, नक्कीच काही वर्ष लागतील त्याला, परंतु शेतकऱ्यांची मुलं जे आहे ना, ते शेतकऱ्यांच्या मुलांना खरोखर एक चांगलं स्थान निर्माण होणार आहे. कारण शेती हा विषय महत्वाचा होणार आहे. 1 एकरवाला शेतकरी सुद्धा सधन असणार आहे, कारण ती टेक्नॉलॉजी तो वापरणार आहे आणि भविष्य खूप चांगलं आहे. शेतकऱ्यांचं मुलांचं भविष्य खूप चांगलं आहे, कारण लोकसंख्या वाढते आहे, जमीन कमी पडत आहे आणि जमीन कमी पडत असल्यामुळे एक
काळ असा येणार आहे की लीज वरती म्हणजे 4 गुंठे 5 गुंठे 7 गुंठे लीज वरती म्हणजे भाडे तत्वावर शेती म्हणजे ती जमीन पीक घेण्यासाठी द्यावा लागणार आहे आणि ते चांगले दिवस सुगीचे दिवस ज्याला म्हणून ते नक्की शेतकऱ्यांच्या बाबतीत येणार आहे. तो काळ विसरून चालणार नाही कारण भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि नक्कीच या कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा आपल्या शेतकऱ्यांचे मुलं वापर करून एकदम चांगल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून चांगलं उत्पन्न आज घेत आहेत. ह्या गोष्टीचा आनंद आहे आणि ग्रो विजनचा तोच प्रयत्न आहे की शेतकऱ्यांच्या मुलांना एज्युकेट करणं, शेतकऱ्यांना एज्युकेट करणं, जे करणं की त्यांना मार्केटमधले प्रोडक्ट वापरले पण कोणते वापरायचे, काय वापरायचे, न्यूट्रिशनचा सप्लाय किती द्यायचा, नायट्रोजन किती वापरायचं, फॉस्फरस किती वापरायचं, याला एक लिमिटेशन ठेवलेलं आहे आणि ते वापरत असताना त्यांचं उत्पन्न कसं वाढेल ह्या गोष्टीवरती कंपनीचा फोकस आहे. साळवे साहेब, खरं तर आपण पाहिलं ते कृषी क्षेत्रात आपली कंपनी काम करतेच, अजून कोणत्या कोणत्या क्षेत्रात कंपनी कार्यरत आहे त्याची सुद्धा माहिती तुम्ही द्या आणि कंपनीचे काय उद्देश आहे याविषयी सुद्धा माहिती द्या. निश्चितच सर, जसं ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये आपली कंपनी खूप चांगल्या लेवलला काम करते, पण याच्या मागचा जो उद्देश आहे सगळ्यात महत्त्वाचा राष्ट्रहित आहे. बरोबर आहे. म्हणजे आज मी तुम्हाला सांगितलं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे केमिकलचा जो वापर झाला त्या वापरामुळं काय झालं की शेती नापीक व्हायला लागली, शेतकरी आर्थिक संकटात सापडला. खरं. म्हणजे आज पाहिलं तर तो तितका पैसा त्या शेतीमध्ये लावतोय परंतु इनपुट त्याला तेवढा भेटत नाहीये. दुसरी गोष्ट, केमिकलचा जो वापर झाल्यामुळं माणसांवरती तो परिणाम झाला. म्हणजे आज आपण आरोग्यावरती परिणाम झाला. आपण जे खातोय आज सगळं केमिकल युक्तच खातोय, बरोबर. आयुष्यमान कमी झालं म्हणून आपण काय केलं की या केमिकलचा जो वापर आहे त्या ठिकाणी आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न केला की एक विषमुक्त शेती आणि विषमुक्त आरोग्य या ठिकाणी आपण ते मिशन घेतलेलं आहे. त्या माध्यमातून आपण आरोग्य क्षेत्रामध्ये काम करतो की ज्याच्या माध्यमातून आरोग्य जे आहे आपलं हे निरोगी कसं राहील. कारण आज पैसा कमवणं किंवा पैसा असणं खूप मोठी गोष्ट नाही आहे, आरोग्य जर नसेल तसं काहीच नाही आपल्याकडं. म्हणून पैशापेक्षा आरोग्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे, म्हणून आरोग्य क्षेत्रामध्ये आपली कंपनी काम करते. तसंच केमिकलचा वापर हा शेतीमध्ये झाल्यामुळं जनावरांवरती पण खूप मोठ्या लेवलचा त्याचा दुष्परिणाम दिसायला लागला. म्हणजे जी आज शेतीला पूरक व्यवसाय आपण गाई व्यवसाय करतो किंवा इतर व्यवसाय शेळी पालन किंवा मेंढी पालन करत असेल तर त्याच्यावरती पण हा इफेक्ट दिसायला लागला. म्हणून आपण ते पण सेक्टर त्या ठिकाणी तयार केलं की कॅटल फील्ड, जनावरांच्या बाबतीत ज्या काही समस्या असतील त्याच्यावरती आपलं काम चालतं. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी केमिकलचा आघात होतो त्या ठिकाणी आपण तत्पर त्या ठिकाणी काम करतो जेणेकरून कुठलाही आपल्याला जो आहे आघात झाला नाही पाहिजे. कारण केमिकल जे आहे हे आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्यापासून लांब लावायचं आहे किंवा केमिकलचा वापर कमी करायचा आहे आणि एक राष्ट्र मजबूत बनवायचं आहे. आज जर सर लक्षात घ्या, आज जर आता सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांपाशी येते, लक्षात घ्या. आणि शेतकरी जर वाचला, मला असं वाटतं शेतकरी जर वाचला तर निश्चितच गाव वाचल आणि गाव वाचल तर देश वाचल, बरोबर ना. आणि आपलं मेन उद्दिष्टच ते आहे. भारत इतका मोठा कृषी प्रधान देश आहे, ह्या भारतामध्ये आपलं काहीतरी राष्ट्रप्रेम पाहिजे आणि प्रत्येक जण प्रत्येकामध्ये राष्ट्रभक्ती आहेच ना, बरोबर ना. जी आपली भारत माता आहे ह्या भारत मातेवरती आपण केमिकल युक्त तेजाब टाकतोय आज, परंतु मला असं वाटतं की आपण पण राष्ट्रप्रेम केलं पाहिजे, ती वाचवली पाहिजे. ती आपली आई आहे आणि आईला त्रास नाही झाला पाहिजे त्या उद्देशाने आपलं कर्तव्य आहे, ते आपलं कर्तव्य आहे ते, आणि म्हणून आपण ते कर्तव्य केलं पाहिजे. त्या अनुषंगानं वेगवेगळ्या पद्धतीनं मार्केटमध्ये सुद्धा आम्ही खूप चांगल्या लेवलचं काम करतोय. आज बघितलं तर लाखो शेतकरी आमचे जे आहे ते आज समृद्ध आहे आणि सामाजिक भावनेतून आता खरं साहेब तुम्ही हे जे काम हाती घेतलं त्या कुटुंबात आनंद निर्माण झाला, त्या कुटुंबात 2 पैसे आले, ती जी मुलं आहेत त्यात उद्योजक होत आहेत, म्हणजे एक सामाजिक बांधिलकी जपत आज त्या परिवारांना तुम्ही उभं करतात, लाखो युवकांना आज रोजगार तुम्ही देतात. खूप पवित्र काम आज खरं तर कंपनीच्या मदतीनं होतंय. आणि कुठंतरी सामाजिक काम करायचं म्हणजे तरी काय करायचं, कुठंतरी निराधार बेरोजगार यांच्यासाठी ज्या संस्था काम करतात तसंच काम आज तुमची संस्था सुद्धा करते. परमेश्वराने दिलेले हे काम आहे ते नक्कीच आपल्याला चांगलं काम करायचं. अगदी. न्यू विजन स्टुडिओ संगमनेर मानवता संवाद चॅनेलच्या मदतीनं खरं तर ग्रो व्हिजन
इको केअर कंपनी जी आहे एक सामाजिक बांधिलकी जपत, राष्ट्रभक्ती, देशप्रेम जागृत ठेवत खऱ्या अर्थानं कृषी क्षेत्रामध्ये एक सर्वोत्तम काम आज त्यांचं चाललेलं आहे आणि हेच काम आपल्याला आपल्या लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचंय. आज पॉडकास्ट मुलाखतीच्या निमित्तानं आदरणीय साळवे साहेब, आदरणीय सनप साहेब, तुम्ही जो वेळ दिलात त्याबद्दल तुमचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद.